मध्ये डायरेक्ट आहे बघा. आता हा 7/12 डाउनलोड झालेला आहे हे बघा. हे डिजिटल साईन येते, ही डिजिटल, ही तहसीलदार मधून डायरेक्ट डिजिटल साईन येते. जे बोलत याचे कॉस्ट बघा 30 रुपये दिले, डायरेक्ट 30 रुपये. म्हणजे प्रत्येकाचे चार्जेस अलग आहेत. लाईनचे बघा, हे सगळे तुम्हाला आहे ना इथे सगळं भेटणार. ही ऑफिशियली चार्जेबल साईड आहे. काही साईड काही म्हणजे असंच होतं, त्याच्यामध्ये पण टेक्निक आहे. जुने पेपर्स लवकर भेटत नाही, ज्याला नॉलेज आहे तोच काढू शकतो. आणि ही गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळचेच 10 वाजलेले आहेत. मी रेडी झालेलो आहे, आता नाश्ता करायला जाईन. बघू आज दिवसभरात काय काय घडतंय, एकत्र बघूया आणि चलो नाश्ता करणे. मस्त नाश्त्यासोबत आता लावतो व्लॉग, कालचा व्लॉग. जोडीला बसले पप्पा नाश्ता करायला, आम्ही दोघ जण म्हणून नाश्ता करतो. चला. तर मी कम्प्युटरवरती म्हणजे कम्प्युटर ऑपरेट करतोय. तर कम्प्युटर ऑपरेट करताना मी थोडी माहिती देतो तुम्हाला. म्हणजे माझं जे प्रॉपर्टीचं काम आहे, तर प्रत्येकाला हवी असते माहिती. कोणाला येत नाही, लवकर जमत नाही कसे पेपर्स काढायचे असतात. म्हणजे त्यांचं समजा कोणाला जमिनीबद्दल पेपर काढायचे असेल, 7/12, जुना 7/12, जुने फेरफार, अशी माहिती शोधायची, कशी काढायचं. ऑनलाईन सगळं आहे, फक्त आपल्यापर्यंत अवेअरनेस नाही आहे म्हणून आपल्यापर्यंत ती पोचलेली नाही आहे. किंवा कोणाला माहिती असेल रील्सच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघितले असाल, पण तुम्हाला शोधता येत नाही, काढता येत नाही. तर मी तुम्हाला दाखवतो. मी काय शिकवायला नाही आलोय, मला येतं, मी ते दाखवतो. मी शोधत असतो, मी इझिली सगळ्या गोष्टी लगेच झटकेपट करत असतो. शॉर्टकटमध्ये सांगेन, बघून घ्या. मी पहिले 7/12 कसा शोधायचा हे दाखवतो. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जमिनीबद्दल माहिती ठेवा. कारण की बघा, आपल्या म्हणजे पूर्वीचे जे आपले आई वडील समजा, आजोबा पंजोबा, ह्या लोकांनी ज्या जमिनीबद्दल त्यांना काही माहिती नव्हतं, पेपर्स कसे काढायचे वगैरे. आणि तेव्हा एवढं अवेअरनेस नव्हतं या सगळ्या गोष्टीचं, आणि लक्ष दिलं जात नव्हतं ऍक्च्युली. तर आता आपण यंग पिढी आहे, तर आपण या सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. आपलं जर आपली जमीन असेल, शेतजमीन असेल किंवा कोणतीही जमीन असेल आपली, तिला वारंवार चेक करत राहा. तुम्ही दरवेळी महिन्यातून बोला, हप्त्यातून बोला, चेक करत राहा की आपल्या प्रॉपर्टीवरती कोणी काही छेडछाड केली आहे का, आपल्या 7/12 कोणी कांडी केली आहे का, या सगळ्या गोष्टी चेक करत राहा. कारण की गरजेचं आहे. काय भरोसा नाही कोणाचं, कोणी काही करू शकतो. तर त्यासाठी पहिले आपण 7/12 कसा शोधायचा हे यूट्यूबवरती आहेच भरपूर व्हिडिओ. पण हा माझ्या ब्लॉगचा व्हिडिओ, मी काम करतो, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, म्हणून मी तुम्हाला दाखवतो. पहिले 7/12 कसा शोधायचा ते बघतो, तुम्हाला दाखवतो मी, ते बघून घ्या. आता मी कम्प्युटर ऑपरेट करतो. तुम्ही मोबाईलवरती पण बघू शकता, असं जरुरी नाही का तुमच्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप काही असेल. ही गोष्ट मोबाईलवरती पण सर्च केली जाऊ शकते आणि करता येते. मी जास्त करून मोस्ट ऑफ टाइमली मी मोबाईलवरती सगळ्या गोष्टी चेक करतो. तर आपल्याला गुगलवरती ना सर्चमध्ये 7/12 टाकायचं, 7/12 ऑनलाईन महाराष्ट्र. तर तुम्ही महाराष्ट्रातले आहेत तर तुम्हाला महाराष्ट्रच टाकावं लागेल. बाकी इतर राज्यातले पण आहेत, पण आपण महाराष्ट्रातले आहेत तर महाराष्ट्राच्या गोष्टी जाणून घेऊया. ऑनलाईन सगळ्या आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर 7/12 ऑनलाईन महाराष्ट्र टाकला तर आपण हे बघा, इथे ना भरपूर येतात. महाभूमी, भूमी अभिलेख 2.0, लॉग इन डिजिटली, हे बघा, ही साईट अलग आहे आणि ही अलग आहे. हे अलग काय मी तुम्हाला सांगतो, हे फक्त बघण्यासाठी आहे आणि हे कामाची आहे. हे याच्यामध्ये डिजिटल साईन येते. डिजिटल साईन याच्यामध्ये आपल्याला पैसे देऊन याच्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे 7/12 म्हणा, फेरफार म्हणा, सगळं डिजिटली स्टॅम्प होऊन येतात. म्हणजे आपल्याला तहसीलदारमध्ये जायची गरज नाही. इथे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या साईटवरती क्लिक करा. तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला तुमच्या जमिनीच्या कामासाठी पाहिजे असेल तर ह्या डिजिटल साईट बघा, ही डिजिटल 7/12, लॉग इन डिजिटल साईन 7/12, याच्यावरती जायचं, या साईटला व्हिजिट करायची. मी ती पण दाखवेन. आधी ही दाखवतो, नंतर ही दाखवतो तुम्हाला. आता आपण आधी ही ओपन करूया, महाभूलेख. त्याच्यावरती क्लिक केल्यावरती अशी साईट ओपन होते पूर्ण. ही फ्री साईट आहे, म्हणजे याच्यावरती तुम्ही फक्त बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही म्हणजे कामासाठी वापरू शकत नाही, हे फक्त बघण्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये बघा 7/12 आहे,
8चा उतारा आहे, मालपत्र, प्रॉपर्टी कार्ड बघू शकता, क प्रत असते ती पण बघू शकता. त्याच्यामध्ये जेवढी पण डिटेल्स आहेत तुमची, म्हणजे तुमची जमीन कुठली, तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा बघायचा. आता माझा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यानंतर मग आपला तालुका येतो, तो तालुका निवडायचा. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, भिवंडी, शहापूर, जे पण तुमचा तालुका येईल, जिल्ह्यानुसार जो तालुका येईल तो. आता माझा कल्याण तालुका येतो. कल्याण तालुक्यानंतर जो माझा गाव आहे काटेमानुली गाव, ते गाव मी त्याच्यामध्ये सिलेक्ट करतो. हे बघा इथे काटेमानुली गाव दिसतंय, हे माझं गाव. तर ह्याच्याबद्दल जर मला आता माझा सर्वे नंबर टाकायचा, तुम्हाला सर्वे नंबर माहिती असेल तर सर्वे नंबर टाकावाच लागेल. तिथे नसेल माहिती ना, तर इथे नावाचं ऑप्शन आहे बघा, हे नाव तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. इथे पहिले तुमचं जो पण नाव असेल सातबाऱ्यावरती ते नाव टाकायचं. ते नाव टाकल्यावरती इथे सर्च म्हणून येतं. आता इथं माझ्या पप्पांचं नाव आहे सातबाऱ्यावरती, ते टाकतो. आलं बघा, एकनाथ सुकऱ्या भोईर, एकनाथ सुकऱ्या भोईर, एकनाथ सुकऱ्या भोईर. तर असे तुमची नावं येतील. नावानुसार पण तुम्ही सर्च करू शकता. त्याच्या बाजूला तुमचे सातबारे नंबर पण दिसत बघा. आता एवढे एकनाथ सुकऱ्या भोईरचे एवढे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सातबारा नंबर इथे तुम्हाला दिसतील. आता समजा नावानुसार नाही शोधायचं तुम्हाला, डायरेक्ट तुम्हाला सर्वे नंबर माहिती आहे तर सर्वे नंबर पण टाकायचा. आता इथे माझा सर्वे नंबर आहे तो टाकतो मी. शोधामध्ये जायचं, सर्वे नंबर मध्ये बघा आता एवढे सर्वे नंबर आहेत. तुमचा कोणता असेल सर्वे नंबर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही चेक करू शकत नाही. आता एवढे असतात, एक हिस्सा असतो 43चा हा सर्वे नंबर, त्याच्यामध्ये एवढे हिस्से आहेत. तर त्याच्यामधला आपला जो हिस्सा आहे, आता जे माझी हा एक आहे, हा एक, आणि याच्यामध्ये आमचे 3-4 आहे. तर मी तुम्हाला माझा एक असा सर्वे नंबर शोधून दाखवतो बघा. मोबाईल नंबर पण टाकणं गरजेचं आहे, ते पण टाकून घ्यायचं. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा इथे कॅप्चा कोड आहे बघा, हा कॅप्चा कोड येतो. हा कॅप्चा कोड इथे टाकावा लागतो. हा कोड आहे ना, हा कोड इथे टाकायचा. ही सेम प्रोसिजर आहे ना, तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता, मोबाईलमध्ये करू शकता. ही सेम प्रोसिजर आहे ना, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. मोबाईलमध्ये कसं आपल्याला, आपण आता मोबाईल हँडी झालो एकदम, आपल्याला मोबाईलची जास्त सवय झालेली आहे. तर मोबाईलवरती पटकन होतो, पटकन सर्च करता येतं. आता बघा मी याच्यामध्ये कॅप्चा कोड टाकलेला, पूर्ण डिटेल्स मी फिलअप केलेली आहे. बघा आता हा पूर्ण माहिती आला. इथे आपलं नाव असतं, गावाचं नाव, असाच पूर्ण सातबाराचा लेआउट येतो. मोबाईलवरती म्हणा, कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती, या सगळ्या गोष्टी असतात. इथे गावाचं नाव असतं मेन. इथे तुमचा सर्वे नंबर असतो जो टाकलाय तो, जिल्हा वगैरे सगळी माहिती असते. तारीख, तुमची जी तारीख असेल, जो लेटेस्ट अपडेटेड असेल, ही फ्री साईड आहे. याच्यावरती जेव्हाचं लेटेस्ट अपडेट असेल तो इथे तारीख येते. त्याच्यानंतर मग इथे तुमची सातबाराची सगळी नावं येणार पूर्ण. मग तुमचे सातबाराचे बघा इथे असतं ना, हे हेक्टर आर चौरस मीटर. आता हा प्लॉट जो आहे, हेक्टर आर चौरस मीटर म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. हेक्टर म्हणजे हेक्टरमध्ये जमीन असली तर तिथे इथे 0 आहे ना, तिथं मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हेक्टर म्हणजे आहे ना, एक हेक्टर म्हणजे 100 गुंठे. 100 गुंठ्याचा एक प्लॉट होतो महाराष्ट्रामध्ये. 100 गुंठे म्हणजे टोटल 1 हेक्टर. त्याच्यानंतर आर चौरस मीटर, जे आर चौरस मीटर येतं मग ते तुमचं गुंठ्यामध्ये येतं. ते आपल्या चौरस मीटर जी जागा असते, चौरस मीटरचं कॅल्क्युलेशन अलग आहे, गुंठ्याचं कॅल्क्युलेशन अलग आहे, आणि हेक्टरचं कॅल्क्युलेशन अलग आहे. तर मी तुम्हाला पहिले सातबाराच सांगेन, सातबारा कसा काढायचा हे सांगेन. मी टोटल तुम्हाला सातबाराचं ज्ञान देणार नाही, कारण की पूर्ण ज्ञान द्यायला गेलो ना तर अख्खा व्लॉग आहे ना, पूर्ण व्लॉग त्याच्यावरतीच जाणार. म्हणजे मला ते नाही करायचं. कधी तुम्ही कमेंट करा, तुम्हाला जर कुठली गोष्ट माहिती नसेल मला सांगा कमेंटद्वारे, मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन कशी असते, काय असते वगैरे सगळं कॅल्क्युलेशन. पण मी तुम्हाला आता दाखवतोय सातबारा कसा शोधून काढायचा. ही गोष्ट तुम्ही बघा, शिका. काय अडचण वाटली तर मला कमेंट करा. अरे बसलोय ना मी. तर बघा
तर असा तुमचा तुम्ही जर ते पूर्ण माहिती टाकली तर पूर्ण सातबारा येतो आणि सातबारा असा पूर्ण चेक करायचा. इथे पूर्ण तुमचा पीक पाणीचा जो असतो ना, पीक पाणीची माहिती असते पूर्ण, हंगाम कुठलं आहे हे सगळं, आणि इथे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. आता इथे स्वरूप, इथे जागा मोकळी आहे, खुली जागा आहे, ते आता इथे इमारत पडे म्हणजे तिथे बांधकाम झालेलं आहे, ते अशा सगळ्या गोष्टी इथे माहिती असतात. आणि हे सगळे फेरफार नंबर आहेत, हे बघा हे सगळे फेरफार नंबर आहेत, हे फेरफार नंबर आहेत. आणि ही पूर्ण हे क्षेत्र आहे, इथे क्षेत्र येतो, इथे क्षेत्र येतो, इथे पूर्ण क्षेत्र येतो. तुमची जिरायत किती आहे, बागायत किती आहे, पोट खराबा किती आहे, सगळ्या गोष्टी येतात. मग इतर अधिकारमध्ये कुळाचं असेल, काय बोजा वगैरे असेल, त्या सगळ्या गोष्टी असतात इथे. तर या सगळे आता हे तर लिगल पार्ट आहे तो. आणि हा सातबारा कसा काढायचा मी तुम्हाला दाखवलंय. ह्याच्यामध्ये सातबारा तुम्ही बघितला कसा आला, ठीक आहे. तर आपण सातबारा बघितला. सातबारामध्ये इथे 8चा उतारा, 8चा उतारा म्हणजे काय, 8च्या उतार्यामध्ये सेम आहे, फक्त तिथे ना तुमचं पूर्ण नावासकट पूर्ण डिटेल आहे ना, किती सातबार आहेत वगैरे 8च्या उतारामध्ये आहे ना. आता मी सेम प्रोसिजर करायची, आपली जी माहिती आहे ती टाकायची आणि सगळ्या गोष्टी फिलअप करून घ्यायच्या, कारण की अर्धवट माहिती तुम्हाला देणार आहे. आता इथे बघा, इथे सर्वे नंबर असतो, इथे खाते क्रमांक आहे. आता खाता क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल, कुठे भेटेल तुम्हाला माहिती आहे खाता क्रमांक, मी तुम्हाला दाखवतो खाते क्रमांक कुठे भेटेल. जे तिथे खाते क्रमांक टाकायचं आहे ना, हे बघा इथे आहे ना खाता क्रमांक, इथे खाता क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. आता खाता क्रमांक तुम्हाला कसा टाकणार तुम्ही सांगा मला. इथे खाता क्रमांक तुम्हाला माहिती पाहिजे ना, इथे सर्वे नंबर नाही चालत, त्यासाठी आहे ना हे बघा इथे नाव असं ना, खाते क्रमांक लिहिले बघा, खाते क्रमांक 778105336. आता आपण 10536 किंवा 778 टाकूया. जो पण तिथे वर असतात, एक असतो किंवा 2-3 असतात, 778 शोधा आला तर मग परत सर्च मध्ये इथे बघा, इथे टाकला आणि इथे आला, मग परत तेच आपला नंबर टाकायचा असतो, मोबाईल नंबर. आणि कॅपचा कोड चुकीचा टाकायचा नाही, बरोबर टाकला पाहिजे. जे लेटर्स इथे कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, हे सगळ्या गोष्टी टाकायच्या असतात. रॉंग टाकला तर ते ऍक्सेप्ट होणार नाही. आली माहिती. आता हे बघा, हे कल्याण डोंबिवलीचं नाव आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. त्यांनी घेतलेले त्यांच्या खात्या क्रमांकावरती जेवढी पण जागा आहे ती पूर्ण जागेचं पूर्ण हिस्ट्री आलेली आहे बघा, पूर्ण हिस्ट्री आलेली आहे, पूर्ण जेवढे जेवढे त्यांनी सर्वे नंबर घेतलेले त्यांचा खाता नंबर एकच आहे, लगेच ओपन झाला. आता इथे दिलेला खाते क्रमांक 10536, माझ्या पप्पांचं नाव, सातबाऱ्यावरती पप्पांचं नाव दुसरं आहे, एकनाथ सुकऱ्या भोईर. हे पूर्ण नाव आहेत सगळी, त्यांची जमीन आली किती आहे बघा, हे सगळी माहिती आली पूर्ण. हा पूर्ण 8चा उतारा इथे लगेच दिसतो. जसे जसे खाते क्रमांक असतील तुमचे, आता प्रत्येक सातबाऱ्यावरती खाता क्रमांक अलग अलग असतो, सेम नसतो, तर त्या खाते क्रमांकाप्रमाणे आपल्याला माहिती इथे टाकायची. हा झाला सातबाराचा प्रकार. त्याच्यानंतर इथे बघा मालमत्ता प्रकार आहे, प्रॉपर्टी प्रकार आहे, तुम्हाला तर सेम आहे माहिती टाकायची. तुम्हाला तुमचा CTS नंबर माहिती असेल तर तो CTS नंबर टाकायचा, मग CTS नंबर प्रॉपर शोधायचा, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर मग कॅप्चा कोड हा प्रॉपर टाकायचा. ही अशीच माहिती असते ह्याच्यामध्ये पण. आणि तसंच भाग आहे क प्रत मध्ये पण तुमचा जी सर्वे नंबर केलेली असते ना, सर्वेची कॉपी तुम्हाला काढायची असेल, जी TLR केलेली असते, TLR कॉपी पण तुम्ही इथे बघू शकता, सेम आहे. पहिलं डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव, हे जे असेल कॅटेगरीची शोध, म्हणजे तिथे जे असेल भूमापन, नागरी भूमापन, मोजणीचा प्रकार बघा, हद्द कायम, पोट, हिस्सा, बिगर शेती, भूसंपादन, गुंठेवारी, हे सगळे पॉईंट तुम्ही क प्रत मध्ये तुमची जर झालेली असेल, तुमच्याकडे आहे ना मेन काय असतं माहिती आहे का, क प्रत मध्ये हा जो मोर नंबर इथे दिलाय, मोर नंबर, हा मोर नंबर इम्पॉर्टंट आहे. हा मोर नंबर शिवाय तुम्हाला ही कुठलीच गोष्ट भेटणार नाही, कारण की सर्वे कॉपीवरती मोर नंबर असतो, TLR मध्ये असं लिहिलेला असतो, मोर क्रमांक पूर्ण लिहिलेला असतो, तो मोर क्रमांक इथे टाकायचा असतो. त्याच्यानंतर मग हा जो कालावधी, हे सगळं
अति तातडी कशी केलेली आहे तुम्ही TLR ते नियमित तातडी, अति तातडी. अति तातडी म्हणजे जलद गतीने, आणि त्याच्यानंतर अति तातडी, अति तातडी जी आहे ती तर थोडी अजून फास्ट आहे, त्याची फीज वगैरे खूप जास्त आहे. तर हा पूर्ण सातबाराचा प्रकार आहे. तुम्हाला ही ऑनलाईन एवढी माहिती भेटेल ऑनलाईन. आता हा तर झाला फ्रीवाला भाग. तुम्हाला आता मी पैसेवाला भाग दाखवतो. पैसा देऊन काम होतो. ही होती फ्रीवाली माहिती. म्हणजे हे कसं असतं, फ्रीवाली माहिती 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना आधीची अपडेट असते ती तुम्हाला भेटेल. तुम्हाला लेटेस्ट करंट आत्ताची जी लेटेस्ट अपडेट आहे तुमच्या सातबाऱ्यावरची, आणि त्याला डिजिटल साईन केलेलं तुम्हाला हवं असेल तर ते चार्जेबल आहे. ते तुम्हाला दाखवतो कसं ओपन करायचं, कसं बघायचं आणि कसं काढून घ्यायचं. हे बघा, आता ही आपण फ्रीवाली साईड बघितली. आता ही डिजिटली साईनवाली बघा, ही साईट ओपन झालेली आहे. इथे बघा पूर्ण अशी माहिती असते. हे जे आहे ना, हे लॉग इन करायचं असतं. तुमच्याकडे लॉग इन ID असेल तर लॉग इन ID, किंवा तुम्ही OTP बेस पण तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. आणि मोबाईल नंबर टाकला की तुम्ही मोबाईल नंबरद्वारे पण तुम्हाला बघता येईल. म्हणजे तुम्हाला तिथे टाकल्यावरती एक सेंड OTP करायचा. सेंड OTP केलं का तुम्हाला OTP येणार बघा, OTP सेंड सक्सेसफुली. मग तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार. तो OTP इथे टाकायचा. आता OTP टाकल्यानंतर हे बघा, ही अशी साईट ओपन झाली. इथं पूर्ण इथून लाईनशीर बघा, हे सगळे तुम्हाला आहे ना इथे सगळं भेटणार. हे ऑफिशियली चार्जेबल साईट आहे. काही जे आहे त्याच्यामध्ये ऑप्शन, जसे ई रेकॉर्ड झालं, ई मोजणी प्रत, म्हणजे हे तुम्हाला इथं फ्री बघायला भेटेल. ते पण कसं त्याच्यामध्ये पण टेक्निक आहे. जुने पेपर्स लवकर भेटत नाही, ज्याला नॉलेज आहे तोच काढू शकतो. आणि ई फेरफार आहे बघा, तुम्हाला फेरफार पण डिजिटली साईन करून भेटेल, प्रॉपर्टी कार्ड पण भेटेल. बाकी हे जे ई रेकॉर्ड्स आहे हे तर तुम्हाला फ्रीवालीच माहिती आहे. जी त्याच्यावरती होती ती ह्याच्यावरती सेम आहे. त्याच्यामध्ये बघा, हे अशी साईट असते. ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर आहे. तुम्ही तुमचा डिटेल्स भरा. तुमचा जो जिल्हा असेल जिल्हा, तालुका असेल तालुका, त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचं. जो गाव असेल तो, माझा आहे काटेमानिवली गाव, आम्ही आहे काटेमानिवलीचे. आता हे बघा, मी मग असं सर्व नंबर टाकतो. बघा, हे असं तुम्हाला नोटिफिकेशन येणार. नोटिफिकेशन आल्यानंतर येस डाउनलोड करायचं. इथे बघा, तुम्हाला आहे ना इथे पैसे पाहिजेत. इथे हा मगाशी ॲरो आलेला का, म्हणजे हा लोगो आलेला का, रिचार्ज अकाउंट, रिसेट करा, डाउनलोड. इथे पैसे असल्याशिवाय तुम्ही हे डाउनलोड करू शकत नाही. कुठलीच माहिती तुम्ही डाउनलोड करू शकत नाही. इथे पैसे भरण्यासाठी आहे ना तुम्हाला हे बघा, रिचार्ज अकाउंटमध्ये जायचं. रिचार्ज अकाउंटमध्ये इथे अमाऊंट एका पेजचे तुम्हाला येतात. एका पेजचे तुम्हाला सातबारा म्हणा, फेरफार म्हणा, एका पेजचे तुम्हाला 15 रुपये चार्ज होतात. म्हणजे जे तलाठी ऑफिसला जाऊन एक सातबारा काढायचे 100, 200, 500, 1000 रुपये घेतात, ते तुम्हाला इथे ऑनलाईन 15 रुपयामध्ये तुम्हाला एकदम स्वस्तमध्ये, आणि ते पण घर बसल्या. तुम्हाला तहसीलदारला जायची गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या तुमची माहिती सातबाराची घेऊ शकता फक्त 15 रुपयामध्ये. एक सातबाराची कॉपी 15 रुपये. ते अमाऊंट भरायची, तुम्ही रिचार्ज करायचं तुमचं अकाउंटमध्ये पैसे टाकायचे. पैसे टाकल्यावरती तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहे ना, एक पेज 15 रुपये. जसे तिचे चार्जेस असतील तिथे मेन्शन येतं, चार्जेस किती रुपयाला आहे हे तुम्हाला दाखवतो. मी माझे पैसे भरून आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो कसं डाउनलोड केलं जातं. कारण की मी जर तिथे दाखवलं नाही तर तुम्हाला समजणार कसं. चला दाखवतो मी. हे बघा, मी इथे आहे ना पैसे भरलेले आहेत. मी 30 रुपीज पे केले. हे बघा, तुम्हाला जर करायचं असेल ना, रिचार्ज अकाउंटमध्ये जायचं. रिचार्ज अकाउंटमध्ये इथे अमाऊंट टाकायची XYZ. समजा 30 रुपये पाहिजे बघा. 15 पासून स्टार्ट होते तर 1000 रुपयेपर्यंत तुम्हाला भरायचे. तुम्ही जास्त पण भरू शकता. त्याच्यानंतर पे नाव केल्यानंतर तुम्हाला ही डिटेल्स शो होणार. डिटेल्समध्ये आहे ना त्याच्यामध्ये ऑप्शन येतो. तुम्हाला इथे ऑप्शन येईल. आता हे बघा, हे ऑप्शन आले. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, तुमचे जे कार्ड्स असतील ते बँकिंगने, UPI चं ऑप्शन आहे. UPIने करा.
आता मी UPI आता कम्प्युटरवरती केल्यावरती UPI QR येतो किंवा UPI ID येतो, दोघांपैकी तुम्ही टाकू शकता. आता मी QR कोडचा वापर केलेला आहे. QR कोड टाकला की QR कोड येतो इथे ऑटोमॅटिकली. हे बघा असा QR कोड येतो. तो QR कोड आला का पैसे याला स्कॅन करायचं मोबाईलमध्ये आणि करून घ्यायचं. तर ही एक प्रोसिजर आहे. आपण आता मी पैसे तुम्ही भरल्यानंतर इथे तुम्हाला शो होणार तुमचे पैसे. बघा तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव टाकल्यानंतर इथे तुमचा जो सर्वे नंबर असेल तो टाकायचा. सर्वे नंबर टाकल्यानंतर तुमचे हिस्से नंबर शो होतील. हिस्से नंबर शो झाल्यानंतर मग 7/12 येतो बघा, डायरेक्ट डाउनलोड. यस डाउनलोड. तो डायरेक्ट डाउनलोड इथे ऑप्शन येतो. हा डाउनलोड ऑप्शन करायचा. त्याच्यामध्ये बघा पीक पाहणी केलेला शेवटच्या 3 वर्षाचा डेटा, पीक पाहणी केली, हे सगळे ऑप्शन येतात. तुम्हाला जसे ऑप्शन पाहिजे तसे सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर डाउनलोड केल्यावरती कन्फर्म डाउनलोड, यस डाउनलोड. मग आपला डाउनलोडिंगला सुरुवात होईल. डाउनलोड झाला का तुम्हाला ओपन करून दाखवतो मी. मध्ये डायरेक्ट हे बघा आता हा 7/12 डाउनलोड झालेला आहे. हे बघा हे डिजिटल साईन येते. ही डिजिटल, ही तहसीलदार मधून डायरेक्ट डिजिटल साईन येते. ह्याचे आपण पैसे भरलेले आहेत म्हणून आपल्याला 15 रुपये चार्ज करून पैसे देऊन आपल्याला हे 30 जून 2026 म्हणजे 1 महिन्याआधी हा अपडेट झालेला आहे. तर आणि डाउनलोड केलेली तारीख पण आहे बघा 3/8 आणि किती वाजता आपण डाउनलोड केले ते सगळं माहिती आहे. पूर्ण 7/12 आपल्याला इथे QR कोड पण येतो, त्याला स्कॅन करून पण तुम्ही हा 7/12 बघू शकता. म्हणजे असा डिजिटल वाला असा 7/12 येतो. मगाशी तुम्ही फ्री वाला बघितला आणि हा डिजिटल वाला 7/12 आहे. तसं त्याच्यामध्ये येणार आहे बघा, ई फेरफार आहे, सेम आहे. हे डाउनलोड वाले हे सगळे चार्जेबल वाले. हे जे ऑप्शन येत हे सगळे इथे 8चा उतारा, हे पण बघा इथे सगळे पैसे चार्ज होतात. प्रॉपर्टी कार्ड हे पण चार्जेबल आहे. मिळकतीचे फेरफार सगळे असे ऑप्शन आहेत इथे. ई रेकॉर्ड झाला, हे मॅप्स झाले. तुम्हाला तुमचा मॅप बघायचा असेल, गावाचा मॅप बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. तुमचा जिल्हा कोणता असेल त्यानुसार. मला माझंच दाखवतोय मी, माझा असेल अवेलेबल तर ज्याचा अवेलेबल असेल त्याचाच दिसणार आहे. ज्याचा अवेलेबल नसेल त्याचं दिसणार नाही, कारण की खूप ऑनलाईन काही गोष्टी अजून अवेलेबल नाही. आता बघा माझ्या इथे गावाचं काही अपडेट नाही आहे, पण आपण एक कुठला तरी गाव सिलेक्ट करूया जे मला माहिती आहे. आता आपण पहिलाच सिलेक्ट करूया. चला आपण हे बघा हे सगळे चार्जेबल आहेत. मला डाउनलोड करण्यासाठी हे चार्जेबल आहेत बघा. याचे कॉस्ट बघा 30 रुपये दिलेत, डायरेक्ट 30 रुपये. म्हणजे प्रत्येकाचे चार्जेस अलग आहेत. आता माझ्या अकाउंटला 15 रुपयेच आहेत. तर प्रत्येकाचे चार्जेस आहेत. ई रेकॉर्ड झाला, इन्क्वायरी रजिस्टर झाला, तुमचा रजिस्टर डॉक्युमेंट काढायचं असेल तर ते पण आहे. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ई मोजणी प्रत आहे. खूप गोष्टी. आता हे एक नवीन अपडेट झालेलं आहे MHDG मॅप्स, आणि अपडेट येत राहतात. डिजिटल नकाशे, जर तुम्हाला नकाशे बघायचे असतील हे सगळे नकाशेचा हा इथे प्रकार ओपन झालेला आहे. म्हणजे अपडेट झालेला आहे, हा नवीन आहे, नवीन आलेला बघा. तिथे लोगो पण येते नवीन. असे सगळे ऑप्शन आहेत. तुम्हाला हे सगळे बघायचे असेल तर सगळे आता मी तुम्हाला दाखवलं फक्त. हे तुम्हाला मी फक्त दाखवलं. हे सगळी माहिती अवेलेबल आहे. मी करत असतो, माझं कामच आहे आणि मी इथे काढत असतो. या सगळ्या गोष्टी मला झटकेपट फोन आला, आपण लगेच आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स काढायचे आणि आपण आपल्या कामाला लागायचं. तर ह्याच्यामधली तुम्हाला कुठलीही माहिती म्हणजे कन्फ्युजन वाटत असेल किंवा पाहिजे असेल की आम्हाला ही माहिती काढायची तर ही कशी काढायची, मला कमेंट करा किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल ID दिलेला आहे. तर ईमेल ID वरती मला मेल करा. मी तुम्हाला माहिती देईन सगळ्या गोष्टीची. कोणाला माहिती हवी असेल तर मला करा ईमेल किंवा मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन आणि कसं करायचं हे सगळ्या डिटेलमध्ये सांगेन. बघ आई पण आली मला. चहा आहे काय? चहा बिस्किट चहा बिस्किट घेऊन आली मला आई. मस्त संध्याकाळला आहे ना चहा बिस्किट खाऊ. मी दाखवतो पब्लिकला माझं काम कसं करतो. चांगली बात आहे. त्यांना बी माहिती पडली पाहिजे ना त्यांच्या जमिनीबद्दल कसं काय.
तर तो त्याचंच काम करतो तर त्याला दाखवायला पाहिजे ना. है ना? तो त्याच काम करतोय. पहिले जायचं जॉबला, नाही त्याला पटला, मग त्यांनी आता योग कामामध्ये घुसला. कामामध्ये काय घुसला, आपण सगळा येतो आपल्याला. बिझनेस लाईनच भारी आहे. त्याला बिझनेस लाईन पाहिजे. तो बोलतोय मला नोकरी नको. नोकरी पण त्यांनी केली काय? कशाला कोणाच्या नोकऱ्या करायच्या ना, त्यांच्या हजमपट्ट्या करत बसायच्या. आपला काम भला ना, आपल्याकडे जी कला आहे ती दाखवायची ना. बिझनेस काय नाही. त्या जमिनीची थोडीशी मी माहिती दिली. आज घरी आहे म्हटलं कुठे जाण्यापेक्षा थोडंसं मी माझ्या कामाचं म्हणजे जे करतो ज्याच्यामध्ये मी एक्सपर्ट आहे, एक छोटीशी मी तुम्हाला झलक दिली. सातबारा कसा काढायचा, त्याच्यामध्ये अजून खूप डीप आहे. असं नाही की फक्त तेवढंच आहे, त्याच्यामध्ये खूप डीप आहे. लगेच भेटत नाही, शोधता येत नाही. फेरफार शोधायला जावा, तुम्हाला फेरफार भेटणारच नाही. ओल्ड फेरफार सगळे फेरफार आहेत. तहसीलदारवाल्यांनी सगळे फेरफार ना, जे तहसीलदार ऑफिसवाल्यांनी आहे ना, सगळे ते ऑनलाईन त्यांनी सगळे फेरफार टाकलेले आहेत. पण असे फेरफार टाकले आहेत ना की तुम्ही शोधू शकत नाही. नंबर असे आहेत ना, सगळे उलटे पुलटे मागे सगळे टाकलेले. त्यासाठी आहे ना एकदम नॉलेज लागतं, एक्सपिरियन्स लागतो. असं सहज निघत नाही. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, भूनकाशा, नकाशे वगैरे, तुम्ही गाव नकाशा, सगळ्या अवेलेबल आहेत गोष्टी ऑनलाईन. फक्त त्याच्यासाठी नॉलेज लागतं, एक्सपिरियन्स लागतो आणि त्या शोधता आल्या पाहिजे. मला येतात, मी करत असतो. आमचं लगेच इझी काम होतं, म्हणून आमची कामं फटाफट होतात. रुपेश भाऊ, कैलाश भाऊ यांना माहिती आहे पेपरचं काय काम आलं, तहसीलदारला पडण्यापेक्षा लगेच झटकेपट महेश भाऊ आपला हे काम आलंय, हे काम करून घेतील पटकन. मग ते कामं मी करत असतो. एक्सपर्टीज आहे त्याच्या या सगळ्या गोष्टीसाठी. शिकावं लागतं. मी मेहनत घेतली खूप सारी. मेहनतीचा फळ मला भेटतोय आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. अजून खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कधीतरी मी तुम्हाला अजून बसल्यावरती, आम्ही तिघं एकत्र बसल्यावरती कधीतरी मी अजून त्या डीपली सांगेन मी. तर मी दिलेली माहिती कशी वाटली आणि सगळ्या गोष्टी कशा वाटल्या मला कमेंट करा. आणि फक्त बघू नका, माझ्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला गरज आहे तुमच्या सपोर्टची, कारण मी खूप मेहनत करतोय तुमच्यासाठी आणि माझी मेहनत वाया नका घालू. मला डिमोटिवेट होऊ देऊ नका प्लीज. मला सपोर्ट करा. मला सपोर्ट केल्याने मी पुढे जाणार. आणि आपण सगळेजण बघत आहात माझा चॅनल, आणि आपण मराठी माणसं आहेत, आपण आगरी कोळी माणसं आहेत, आपण आगरी कोळी बांधव आहेत. तर सगळ्यांनी एकजुटीने या आणि प्लीज माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या असेच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार. माझ्याकडून तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टीचा एंटरटेनमेंट होणार. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो आता चाय पिऊन घेतो मी. मला एक प्रश्न पडतो. मी झोपलेलो आता जस्ट आणि उठलोय. झोपेतून उठल्यावरती डोळे का लाल होतात? म्हणजे काय कारण असतं याचं, काय समजतच नाही. त्याला पहिले फ्रेश होतो मी मगाशी झोपलेलो. झोपेतून उठल्यावरती तुम्हाला बोललो माझे डोळे लाल झालेले. आणि आता मस्त आंघोळ वगैरे करून आता डोळे वाईट दिसतात का माझे? म्हणजे प्रश्न असा झाला की झोपेतून उठल्यावरती डोळे काय लाल होतात? बघू कुठल्या तरी सायंटिस्टला व्हिडिओ वापरतात. तर मंडळी, आणि प्लीज या सगळ्या गोष्टी बंद आहे ना. एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. नवीन व्ह्युअर्सला आणि नवीन ऑडियन्सला एकच रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. कारण तुम्ही सपोर्ट नाही केला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आपण पण या गर्दीतून, या भीडमधून पुढे जाऊ शकणार नाही. मी वारंवार हीच विनंती करतो की मी नवीन आहे, चॅनल माझं नवीन आहे आणि मी कुठलाही फेमस व्यक्ती नाही की मी लगेच बूस्ट होऊ शकतो. मला बूस्ट तुम्हीच करू शकता आणि तुमच्या एकाच क्लिकने मी बूस्ट होऊ शकतो. तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप साऱ्या भन्नाट गोष्टी मी तर घेऊनच येणार आहे, पण तुम्हाला मी सांगतो की मी घेऊन येणार. भन्नाट गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप भारी भारी व्लॉग बघायला भेटणार आहेत. आणि म्हणजे बघा, आता इथं सुरुवात आहे. मी खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहेत. आतापर्यंत माझे जे व्लॉग्स ज्यांनी बघितले आणि तुम्ही नवीन व्ह्युअर्स ऑडियन्स असाल तर तुम्ही माझे आधीचे व्लॉग्स बघा. मी जी सुरुवात केली म्हणजे माझे पहिल्या व्लॉगपासून ते आत्ताच्या या व्लॉगपर्यंत काय काय चेंज केले, त्यांनी मी काय काय दाखवलंय
मी प्रत्येक गोष्ट मी काहीतरी दाखवण्याचाच प्रयत्न केला आणि फन एंटरटेनमेंट या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, आठवणी या सगळ्या गोष्टी आहेत आणि मुवमेंट्स आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की तुम्हाला नोटिफिकेशन येणार. नोटिफिकेशन आल्यावरती तुम्हाला पहिलेच अपडेट भेटणार की महेशचा ब्लॉग आलेला आहे. तर चलो ब्लॉग देखने के लिए. तर ही एक्साइटमेंट तुम्हाला पण वाटणार. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावरती ब्रेकफास्ट करताना, ऑफिसला जाताना, तर तुम्ही ट्रेनमध्ये असाल तर माझा व्लॉग लावू शकता. म्हणजे तुम्हाला पण मजा येणार. घरी असाल, नाश्ता करताना, ब्रेकफास्ट करताना तुम्ही टी व्हीवरती, मोबाईलवरती बघत बसणार. मग कामाच्या वेळेस वगैरे, ऑफिस टाईम म्हणा, घरी असल्यावरती म्हणा, ऑफिस सुटल्यावरती म्हणा, घरी रात्री आल्यावरती जेवताना म्हणा, दुपारी जेवताना म्हणा, या सगळ्या गोष्टी टाईम पिरियड्समध्ये तुम्ही माझा व्लॉगचा आनंद घ्या. त्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. मी ज्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या त्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. अशाच नवीन गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चलो आतासाठी गुड नाईट, टेक केअर, बाय.